वाडगे माय आणि मावश्या गटपिटला आणि बाकर आणि बघती बघ कशी मका 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 या का ही तुला चाची गाळण देते वाची पणी देते पोतीचं मणी देते तुझ्या म्हाताऱ्याला खुळकुळा देते पॉम पॉम गाडी देते हा ना 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 न रडतो ना गप 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 ना 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 गप बापाव गेलाय मुडका ठेक पप्पा पप्पा ते बघ ठेक ठेक पप्पा पप्पा हाय हाय पप्पा हाय हाय पप्पा रडतो ना हाय के गप के बापाव गेलाय बापाव सारखा बोल पालतो वाडगी हा गप ना ना हाय 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 आपलं नाना मामा आहे नाना मामा तो नाना मामा हे नाना मामा बिस्कुटला पैसे दे की लेकराला ठीक आहे या देतो देतो नाना मामा देतो नाना मामा नाना देतो देतो की नाना मामा गप देतो तो या ये 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 आला आला मग दादा आला दादा आला दादा आला ये 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 योग दादा आला योग दादा खाऊ 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 दर दर दा दा दादा योग नाना मामाने काय दिलं नाना मामा कसा आहे मुडगा नोटा बघितले की हसतो बापा गेला तर ते बी हसतोय कसा पिस्तूल गप नाही तर पप्पा बी खाणीन बघ गप पार गे अगं भरगुडा होईल तुला भरगुंडा होईल का भरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल भरगुडा होईल तुला भरगुडा होईल हा भरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल तुला बी होईल आणि मला बी 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 होईल भरगुडा होईल तुला भरगुडा होईल का भरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल भरगुडा होईल तुला भरगुडा होईल का भरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल भरगुंडा झाला शंकराला शंकराचार्याने पार्वतीला श्री गणेश उदराशी आला आणि प्रथम पूजिते मी त्याला काळजीपूर्वक ऐका गणपतीची पूजा आपण कुठल्याही शुभ कार्यात सर्वप्रथम करतो पार्वती माता ए बाळा इकडे येऊन बसा ए चाल इकडे इकडे येऊन बस इकडे येऊन बस खाली बस इकडे येऊन बस नाही तर हे टी शर्ट आता उठायचं नाही गणपतीची पूजा आपण कुठल्याही शुभ कार्यात सर्वप्रथम करतो पार्वती माता अंघोळीला निघालेले असताना संरक्षणासाठी माळाचं बाळ तयार केलं संजीवनी मंत्रानं बाळ सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी अंघोळी सोनी येतोपर्यंत आतमध्ये कुणाला सोडायचं नाही आईचा शब्द आईचं वचन पाळण्यासाठी बाळानं बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं नाही रागाच्या भारात शंकराने त्या बाळाचं शिर उडवलं पार्वती माता अंघोळीसून आल्या ते बाळ त्यांना मृतावस्थेत दिसलं पार्वती मातेनं हट्ट धरला माझं बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजे शिपाई जंगलात पाठवले शिपायांना आज्ञा केली जो प्राणी पहिला भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गज भेटला गज म्हणजे हत्ती त्या हत्तीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं संजीवनी मंत्रानं बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवदन म्हणतो अगं भरगुडा होईल तुला भरगुडा होईल भरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल भरगुडा होईल तुला भरगुडा होईल भरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल तुला बी होईल आणि मला बी होईल तुला बी होईल आणि मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल आणि मला बी होईल भरगुडा होईल तुला भरगुडा होईल का भरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल भरगुंडा झाला दशरथ आला दशरथाच्या राणी कौशल्येला श्रीराम उदराशी आला आणि रावणाचा वध त्याने केला ए बाळा का परे काळजीपूर्वक ऐका रामरायांचा जन्म झाला ए परे ए ए रामरायांचा जन्म झाला चैत्रात रामरायांचा जन्म झाला वृक्षाला पालवी फुटली श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेला पुराला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आपल्या पोरांचा जन्म झाला आणि आल्याला पाऊस घालवला गेला का नाही पाऊस बिघडला ए पाऊस बिघडला मुलांचा दोष आहे का कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा देवाला आनंद होण्यासारखी मुलं पोटाला यावीत हे देवाला आनंद होण्यासारखी
पण त्या मुलांनी काय केलं देवाला आनंद होतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या मुलांनी गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं वाचन करावं, आषाढी कार्तिकी सारखी वारी करावी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी, मग संतांना आनंद होतो. मग संत मंडळी म्हणतात पुत्र व्हायचा गुंडान त्याचा ती लोकी लागावा झेंडा. चांगली मुलं जन्माला आली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आमची मुलं आता बघितलं का नाही, पुढं बसलेत तरी ग बसत नाहीत. वाळ 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 वाळ, इथं बसू तिथं बसू का बुवाच्या बोकांडी बसू. त्यांचा दोष नाही, महिला मंडळ मुलांचा दोष नाही. कारण आपल्या मुलांच्यावर संस्कार जन्म झाल्यावर करायचे नसतात, गरोदरपणात संस्कार झाले पाहिजे, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे. काळजीपूर्वक महिला मंडळ ऐका. गर्भसंस्कार कुणी केले? स्वामी विवेकानंदांच्या आईने केले. माझ्या ज्ञानोबरायांच्या आईने गर्भसंस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने गर्भसंस्कार केले. शिवराजे पोटामध्ये असताना जिजाऊ महासाहेबांना डोहाळे लागले, घोड्यावरती बसावं, दांडपट्टा खेळावा, हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आता आला का आवाज यांच्या तोंडात? हे बावळाट कंपनी, प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे, आपण हिंदू आहोत. हे पोरांनो, रक्त तापलं पाहिजे. कुठेही माझ्या राजाची शिवगर्जना होऊ द्या, रक्त तापलं पाहिजे, पेटलं पाहिजे. बाप आहे आपला बाप. माझा राजा जन्माला आला नसता, या मंदिरावर दिसला नसता कळस, अंगणामध्ये दिसली नसती तुळस, आपल्या आया बहिणींच्या कपाळाला दिसलं नसतं कुंकू. एवढे उपकार आहेत माझ्या राजाचे. हे पण आता महाराज कसं झालंय, मावळं बी पहिल्यागत राहिलं नाहीत. आता मावळं पडले ते दिलं. हो, आता मावळेशी म्हटलं का नाही, शिवाजी महाराज की ते म्हणतं जय, म्हणलं हार हार म्हणतं महादेव. हार म्हटलं डिलिया, तुझ्या जर का 2-4 डिला असतं तर अजून स्वराज्य मिळालं नसतं. स्वराज्यासाठी जीवाचं बलिदान केले पोरानो. इकडे तोंड कर. भजन कुठं चाललंय, बावळाटगत बसलंयस कुठे, जा घरी. तुला कुठं बसायचं कळतं का? हे आपली पोर, हे आपल्या पोरांच्यावर संस्कार. महिला मंडळ ही तुमचीच आहेत, मी आणली नाहीत सातारवरून एवढी. ए मुलांच्यावरती संस्कार. महाराष्ट्राला बलाढ्य राजा मिळाला कारण जिजाऊ मासाहेबांना स्वराज्याचे डोहाळे लागले. स्वराज्याचे डोहाळे लागले. जिजाऊ मासाहेब झोपल्या तरी त्यांना स्वप्नात सुद्धा भगवा झेंडा दिसत होता. महाराष्ट्राला बलाढ्य राजा मिळाला म्हणून मला म्हणावंसं वाटतं, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. राजावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय
गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्या भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पातळा धर्म मानितो जगला माणूस कीवर हे जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्याशीच शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्याशीच शिवभक्तांच्या हृदयावर हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर ए महिला मंडळ, ए बावळाट, शिवाजी महाराजांच्या गीताला जर का तुम्ही उठून जात असला, काय तुमच्या जिंदगीत अर्थ आहे? दुसऱ्या कुठल्याही गाण्याला तुम्ही उठला तरी मला राग येत नाही. हा, माझ्या राजाच्या गीताला जर का तुम्ही उठत असला तर आपल्या इतका नालायकपणा कोणाकडे नाही. हां, तसं ठेवायला पाहिजे होतं आपल्याला, म्हणजे कळलं असतं काय झालं असतं ते. बरोबर. हां, लक्षात ठेवा. तुम्हाला मी सूचना दिली मागाशीच महिला मंडळ, मी 12 तास प्रवास करून तुमच्यासाठी आले. तुम्हाला जर का 12 तास प्रवासाला नेले पुन्हा असा कार्यक्रम करायला लावला, कराल का तुम्ही? हां, त्यामुळं एक दिवस कमी झोप मिळली तर काय बिघडत नाही. महिला मंडळ, पुढलं वर्ष बघितलंय कुणी? पुढल्या वर्षी तुम्ही सगळे असाल, मी नसेन. मी असेन, तुम्ही सगळी नसाल. सगळी म्हणजे एकदम नाही ना, एक दोन. हा, महिला मंडळ, मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. मुलाच्या वरती संस्कार झाले पाहिजे. ब्राह्मणाची मुलं हुशार असतात. तिन्ही सांजेच्या वेळेला ब्राह्मणीन काकू बाळाला हाक मारतात, बाळा खेळायचं बाद झालं घरामध्ये, हातपाय धो, देवासमोर जा, निरंजन लावलेले आहे, शुभम करोती म्हण, आणि अभ्यासाला बाई आता बाबा येतील. पण बाबा कसे येतील? बिना डुलता येतील, आहे की नाही? आपल्यात 90% बाबा 6 वाजले की ढोलली जिंक्या. 90% बाबा आपले 6 वाजले की ढोली जिम खेळतच येतात. मी म्हणते बापाला व्यसन आहे, आईनं तरी पोरांच्यावर लक्ष ठेवावं. पण आताच्या बायकांना लय काम आहे की नाही? आहेत माझ्या वारगीच्या 9वारीवाल्या. आजी, आपल्या टायमिंगला कसं होतं आजी? जात्यावरती दळायचं होतं का नाही, आडाचं हिरीचं पाणी शेंदून आणायचं आणि मग स्वयंपाक करायचा, असं होतं का नाही? आताच्या बायांना लय काम. आता नळ आले दारात आणि तोटे गेल्या घरात. आता डायरेक्ट किचन कट्ट्यावर पाणी आहे, भिंतीला चिमडा घेतला की पाणी येते. बाय 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 बाय, लय बायसने काम. आणि त्यात सरकारनं 50% आरक्षण महिलांना दिलंय. तुमच्या गावात सरपंच कोण आहे, लेडीज का जेंट्स? हा, पुरुष आहे. तुला काय झालं? असं मला काय करायचं आहे, पण महिला मंडळ सरपंच लेडीज असावी, कळलं का? कुठल्याही पार्टीची सरपंच उद्या, परे बोल नको, कुठल्याही पार्टीची सरपंच उद्या सरपंच लेडीज झाली पाहिजे. महिला मंडळ, हे टोनगं नुसतं प्रचाराला ठेवायचं. ह्यांना प्रचाराला जास्त खर्च नाही. सकाळची आरती चढवली का नाही, अख्खी दिंडोरी तालुका पिंजून काढते. कोण म्हणतं येणार नाही? तुझा बाप म्हणतो येणार नाही, गप मर घरात. असू दे. अख्ख्या महाराष्ट्रातलं एकमेव, म्हणजे ह्या 15 दिवसात मी जेवढे कार्यक्रम केले ना तेवढ्यातलं एकमेव तुमचं गाव आहे की जिथं सरपंच जेंट्स आहे.
नाही तर प्रत्येक गावात जाईल तिथं विचारलं का नाही, सरपंच लेडीज, ग्रामसेवक लेडीज, तलाठी लेडीज, पोलीस पाटील लेडीज, एसटीत कंडक्टर लेडीज आहे का नाही. आणि ह्या जाती कुठं, ह्या तिला लोकांच्या ट्रॅक्टरवर, त्यातनं वडाप लाईनला आहे तीच आहे का नाही. त्यातनं 4 राहिली तर वरातीला, त्यातनं 4 राहिली तर इलेक्शनला. मुलांच्यावरती संस्कार आहे का नाही. हां, 50% आरक्षण महिलांना आहे, तोपर्यंत पुरुष मंडळ तुमची मज्जा आहे. एकदा बायांना 100% आरक्षण झालं की पुरुषांना काही सुद्धा काम शिल्लक राहणार नाही. ना पारायण सुद्धा बायका चालवणार. तुम्ही फक्त जेवायचं, निवांत राहायचं. फक्त आठवड्यातले 2 दिवस काम करायचं. कधी? मंगळवार आणि शुक्रवार. काय करायचं? बायकोचा हळदी कुकवाचा करण घ्यायचं, सुवासने सांगायचं जायचं, उद्या आमच्या बायकोच्या सुवासने आहे ती जेवायला या. एखादी म्हणली की नाही भाऊजी तुम्ही का फिरताय, म्हणायचं 100% झाल्यापासून माझ्याकडं आहे. नावात ताकद आहे, नावात. मुलांच्यावरती संस्कार. हा, आजी आपण जात्यावरती दळत होतो, गपचूप दळत होतो का? जात्यावर बसलं की देवाला हाक मारायची, सुंदर माझे जाते गे फिरते भौतुके, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते भौतुके, सुंदर माझे जाते गे फिरते भौतुके, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. हो. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती बसल्या की देवाचं गुणगान गायचं आहे की नाही. पण महिला मंडळ लय हुशार, खाते ते एकाच आणि गाते ते एकाच आहे की नाही. जातं कुणाचं? सासरचं. गुणगान कुणाचं गाती? माहेरचं. लय बायका हुशार. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती बसल्या की माहेरचं गुणगान गायाच्या. वाट 4 वाट सरकाय बघतो केड्याला, वाट 4 वाट सरकाय बघतो केड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. होतं का नाही आज? आजी आवाज कमी करा. होतं का नाही पहिलं गीत? का? कारण माहेराबद्दल प्रेम होतं. पूर्वी मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी निघाली, मुली आई वडिलांच्या गळ्यात पडून रडायच्या. तुमच्याकडे पद्धत आहे का नाशिक भागला? आहे का पद्धत मुली रडायची? पण आता मुली रडत नाहीत. आता मुली पळून गेल्या आई बाप रडतात. तुमच्याकडे आहे का पळापळी? तर हाय, मग पेटलं बाई, बरं झालं. ही पळापळी वाढल्यापासून सरकारनं रस्त्याची कामं हातात घेतली. पोरींना त्रास व्हायला लागला पळून जायला. पहिला साधा हायवे होता, एक्सप्रेस केला, मेगा केला. आता सरकारनं ठरवले मुलींना पळून जाताना त्रास होऊ नये. डायरेक्ट पोरगी इथनं निघाली का नाही, डायरेक्ट गोव्याला पोचली पाहिजे. नॉन स्टॉप समृद्धी. कुत्रं सुद्धा आडवं येत नाही 15 तास. लय सरकारनं तुमच्यासाठी करून ठेवले हे की नाही. मुलांच्यावरती संस्कार. मुलांच्यावरती संस्कार झाले पाहिजे. मुलांना चांगल्या नावानं हाक मारली पाहिजे. मी मगाशी जुन्या लोकांची नावं का विचारली? चोपदार महाराज का विचारले? ह्याच्यासाठी विचारली. मला माहिती होतं तुमच्या नावात ताकद आहे. जुन्या लोकांचीच नावं का विचारली? जुन्या लोकांच्या नावात ताकद आहे. आता ही पोरं बी बोगस, नावं बी बोगस. आपल्याच नावाचे प्रकार लय वेगळे. पोराचं नाव ठेवायचं प्रकाश. प्रकाश झाल्यापासून घरात सगळं भकास. प्रकाश झाला आणि सरकारनं मीटरच कापून नेला. प्रकाश झाला आणि घरात अंधार केला. पोराचं नाव ठेवायचं विकास. विकास झाल्यापासून घराचा पत्रा सुद्धा बदलला नाही. विकास घरात झोपला की चांदू मामा दिसतोय. नावात ताकद आहे. नावात चांगली नावं ठेवा. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले, बारशाचा कार्यक्रम. बाळाच्या आईने बाळ माझ्याकडे आणून दिलं. म्हणले महाराज या बाळाचं नाव ठेवलेलं आशीर्वाद द्या. म्हणले मावशी आशीर्वाद देते. बाळाचं नाव काय ठेवले? ती म्हणली बाळाचं नाव ठेवले अनिल. काय नाव? अनिल. म्हटलं मावशी मोठा झाल्यावर काय अनिल? ती म्हणली महाराज काय नाही आणलं ते एखाद्याची पोरगी तरी पळवून आणील. म्हणलं चांगला आहे तुझा पळवा पळवीला आणील. आहे की नाही? नावात ताकद आहे. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले. आजी एक आजी पळत आली तुझ्यागत. म्हणली महाराज आमच्या गावात पहिल्यांदा आलाय, चहा घ्यायला घरी चला.
चहा घ्यायला गेले, सगळ्यांनी दर्शन घेतलं. आजीनं म्हणलं आजी जाऊ का, मला कार्यक्रम चालू करायचा आहे. आजी म्हणली महाराज थांबा. म्हणलं का? म्हणली माझी नात राहिली दर्शन घ्यायची. मी म्हटलं बोलवा लवकर नातीला. म्हातारीनं नातीला हाक मारली, ए पौर्णिमा. हाय का इथं पौर्णिमा? हाय. गेली झोपाय गेली, जाऊ दे. हे हे हां, मी आता म्हटलं पौर्णिमा म्हणजे एक नंबर असेल. पौर्णिमा दर्शन घ्यायला आली आणि मी तिच्या तोंडाकडे बघितलं. काय तुम्हाला ती पौर्णिमा सांगू, दिवसा बॅटरीनं बघायला लागत होती. मी मनात म्हणलं ही पौर्णिमा आहे का आमुष आहे? हा, पौर्णिमा माझ्याकडे बघून हसली तर नुसतं दातच लुक 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 करत होतं. आणि वरनं ती आजी मला म्हणते महाराज कशी वाटली माझी पौर्णिमा? म्हणलं एक नंबर. तुझ्यातला चहा प्यालाय, तुझ्या पौर्णिमेला कशाला नावं ठेवा? आहे का ना, नावात ताकद आहे. शिक चांगली नावं ठेवा. एका म्हातारीनं तर नातीचं नाव ठेवलं लाड लाड पप्पी. पप्पी लग्नाला गेली पप्पी, यात्रेला गेली पप्पी, बाजारला गेली पप्पी, कुणाच्या मैताला गेली तरी पप्पी आहेच. म्हातारीने एकदा नातीला घेतली आणि पंढरपूरला गेली. चंद्रभागेत आंघोळ झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि म्हातारी गावाकडे यायला निघाली. पंढरपूरच्या टेंटवर म्हातारी आली. एसटी लागलेली होती, पंढरपूर नाशिक सुपरफास्ट यात्रा स्पेशल. म्हातारीत असल्या गर्दीत वर चढली. कंडक्टर दरवाजा लावून घेतला, बेल मारली. ड्रायव्हरला म्हटलं जाऊ दे गाडी. म्हातारी कंडक्टरच्या पुढे उठून उभी म्हणली मास्तर आधी माझी पप्पी घेणं मग गाडी हलीव. काय म्हणली म्हातारी? आधी माझी पप्पी घेणं मग गाडी हलीव. कंडक्टर म्हणला आजी मी दुटी आहे, एस टीत असलं चालत नाही. म्हातारी म्हणली मला काय माहीत नाही. तेवढ्यात म्हातारीचं लक्ष खिडकीतनं खाली गेलं. एस टीच्या कडनं तिची नात आजीला शोधत होती. म्हातारीने खिडकीतनं हात बाहेर काढला, नातीला हाक मारली, पप्पी ये लवकर. गाडी निघाली. तेव्हा ते कंडक्टरनं खाली बघितलं. तो कंडक्टर म्हणला आजी ही वय पप्पी. म्हातारी म्हणली इतक्या वेळ तुला कुठली वाटत होते? अगं बरगुडा होईल तुला, बरगुडा होईल का? बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा बरगुडा होईल तुला, बरगुडा होईल का? बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल. तुला बी होईल आणि मला बी 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 होईल. बरगुडा होईल तुला, बरगुडा होईल का? बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल. आणखी आज्या दे गेली अकराला बिस्कुटला पैसे दे की. बघती बघ कशी मका 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 मका. हा बघती बघ कशी. हा मोठ्या आईनं तरी आणलं काय मोठ्या मम्मीने? गप ना 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 ना. हाय 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 देतो देतो. आत्या देते, मावशी देते. बापाव गेला मरतो सारखा बोंब पालतो. वाडगी माय. आता मावशी मी कुंकू ठेवत नाही. मावशी कुंकूवाले गेले, टिकलीवाले आल्या आणि बाथरूमातल्या भिंती सुवासिनी झाल्या का नाही? ए काट टिकली चिटकेव, काट टिकली चिटकेव, काट ए. पहिल्या जुन्या बायका बघा, जुन्या बायकांच्या डोक्याला बघा कपाळ भरून कुंकू असायचं. रुपयाडं कुंकू लावायच्या जुन्या बायका. का हो? ए रुपये भरून कुंकू लावायच्या, कपाळ भरून कुंकू. परिणाम काय होत होता? 80-90 वय झालं तरी म्हातारा हालत नव्हतं. कशामुळं? कुंकुवात ताकद. घरची वैतागली तरी म्हातारा हाल ना. कशामुळं? कुंकुवात ताकद. 2 वेळा पॉझिटिव्ह निघालं तरी हाल ना. कशामुळं? कुंकुवात ताकद. आता आली टिकली, टिकली तर टिकली नाही तर हुकली. लग्नाला 7-8 वर्ष अटॅक फटॅक झटॅक झाली. बिना बोर्डाची गाडी फिराय बघ लाभुखान चल दिंडीला. आहे की नाही? जेवढं तुमचं कुंकू मोठं तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं. जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य लहान. वाडगे माय. हा एक पात्र होणार आहे महिला मंडळ. शेवटचं एक पात्र आहे. एक 10 मिनटं थांबा. विठाला विठाला